नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. मित्रांनो, अलीकडेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं नाव खूप चर्चेत आहे. ते तनिषा भिसे प्रकरणावरून. आज आपण त्या विषयाबद्दल बोलणार आहोत की मेडिकल फील्ड म्हणजे वैद्यकीय क्षेत्र, डॉक्टर्स आणि पेशंट्स यांच्यामधलं जे काही आता दरी वाढत चालली असं दिसतं. अनेकदा खूप पेशंट्स हॉस्पिटल्सवर हल्ले करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. खूप गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात आणि आता दीनानाथ मंगेशकर सारखं हॉस्पिटल की ज्याचं खूप मोठं नाव आहे, तर ते चर्चेत आलेलं आहे आणि मग म्हटलं की हेच निमित्त आहे आणि आपल्याला ते ह्या विषयावर बोललं पाहिजे. खरं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तो जो विषय आहे त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्याचं काय ते आपल्याला दोन्ही बाजू ज्या मीडियामधून समोर आल्यात त्या माहिती आहेत. साधारणपणे एवढं लक्षात आलं की टाळी दोन्ही हातांनी वाजलेली आहे. आता त्यात थोडीशी अजून जास्त चूक कुणाची आणि कमी कुणाची याचा शोध घेण्याचं काम आपलं नाही आहे. ते सरकार आणि ते यंत्रणा सगळे करेलच. पण आज मी जे बोलणार आहे ते एकंदरीतच हे जे वैद्यकीय क्षेत्र आहे हे थोडंसं असं बिथरल्यासारखं का वाटतंय. आपल्याला माहिती आहे की जे टॉपचे नोबेल प्रोफेशन्स आपण ज्याला मानतो, नोबेल प्रोफेशन्स जे खूप प्रतिष्ठेची मानले जाणारे जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये पण नंबर 1ला येतं ते वैद्यकीय क्षेत्र, डॉक्टर्स. आणि हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात. तुम्ही गुगलला सर्च करून बघा टॉप 10 किंवा टॉप 3 नोबेल प्रोफेशन्स. टॉपचं नोबेल प्रोफेशन सर्च केलं तरी येईल फक्त मेडिकल प्रोफेशन. आणि मग अशा ह्या नोबेल प्रोफेशनमधले डॉक्टर्स का काही वेळा चुकीचं वागतात. म्हणजे मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर दोष देतो आहे किंवा त्यांना काही ब्लेम करतो आहे असं नाही. नोबेल प्रोफेशनमध्ये असं का घडतं. बरं, डॉक्टर्स नाही, जे जे नोबेल प्रोफेशन्स आहेत, शिक्षण घ्या, एज्युकेशन, त्याच्यामध्ये पण खूप भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. अर्थात कुठलीही गोष्ट बोलताना आपण सरसकटीकरण त्याच्यामध्ये आपल्याला मान्य नाही. म्हणजे सगळेच तसे आहेत आणि असं नाही. पण जेव्हा प्रमाण वाढतं त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल ओव्हरऑल बोलतो. तर त्याचं कारण काय असावं याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की एक डॉक्टर घडायला किती खर्च येतो, त्यातला व्हाईट किती, ब्लॅक किती. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की एक डॉक्टर घडायचा म्हटलं की त्याला आता जो खर्च येतो म्हणजे मेडिकलची फी वगैरे ती करोडमध्ये आहे. लाखात पण राहिलेली नाही, हजारात तर विसरूनच जायचं, करोडमध्ये. मग ते करोडो रुपये जेव्हा आपण फी भरतो, डोनेशन्स भरतो, त्यावेळेला त्याच्यामधले ब्लॅक किती असतात, व्हाईट किती असतात. हा पैसा कसा उभा केला जातो. पाण्यासारखा पैसा ओतून घडवलेल्या डॉक्टरांच्या आयुष्याचं ध्येय काय असणार, काय असू शकतं. म्हणजे आपण आपण स्वतःलाच त्या केसमध्ये उभं करू की चला आपण करोडो रुपये घातलेत, फी भरली आहे, तर आपलं ध्येय काय असेल त्याच्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर. कशाची रिकव्हरी, पेशंटची रिकव्हरी का पैशाची, आपण इन्व्हेस्ट केलेल्या पैशाची रिकव्हरी. बरं ठीक आहे, पैशाची रिकव्हरी होईपर्यंत आपण बिझनेस केला, धंदा केला, मान्य आहे. पण त्या ती रिकव्हरी होईपर्यंत जी आपल्याला सवय लागलेली असते त्याचं पुढं काय करायचं. पैसा ओततानाच विद्यार्थी दशेतच त्यांचा गर्भपात होतो. म्हणजे बघा, आपण डॉक्टरांना देवाच्या खालोखाल मानतो, म्हणजे देव आणि त्याच्यानंतर कोणतं डॉक्टर. पण हे जे देवत्व आहे हे जन्माला येण्यापूर्वीच मरतं. ज्यावेळेला आपण एवढी भरमसाठ फी भरलेली असते तेव्हा पुढे स्वतःमधल्या माणसाला ॲनेस्थेशिया देऊन देऊन मारल्याशिवाय पैसा वसूल करणार तरी कसा. आणि आपण अपेक्षा करतोय रुग्णांमधला माणूस जिवंत राहण्याची. अर्थात डॉक्टर आमटे, डॉक्टर बंग यांच्यासारखे कित्येक डॉक्टर्स आजही काम करतात. ठीक आहे, त्यांचं प्रमाण कमी आहे पण आहेत. त्यांचे जे उपकार आहेत ते केवळ रुग्णांवरच नाहीत तर वैद्यकीय क्षेत्रावर सुद्धा आहेत. आज ते आहेत म्हणून आपण त्या क्षेत्राकडे अजून आदरानं, रिस्पेक्टफुली बघतो. कुठंतरी प्रत्येक डॉक्टरमध्ये आपण त्यांनाच शोधत राहतो आणि आपली निराशा होते. अशा डॉक्टरांची संख्या खूप कमी झाली आहे कारण त्यांनी इन्व्हेस्ट केलेली फी, जसं आधी सांगितलं तुम्हाला की ती फी वसूल करण्यासाठी त्याच्यातलं देवत्व मरतं, माणूस मरतो आणि त्यांना मग ते आयुष्यच तसं बनत जातं. हे एक आपलं ढोबळ ऑब्झर्वेशन आहे आणि अर्थात हे सगळ्या डॉक्टरांसाठी लागू नाही आहे. खूप डॉक्टर आहेत ते खूप चांगल्या भावनेनं रुग्णसेवा करतात. बरं, आणि एवढ्या फीच्या दबावाखाली विद्यार्थ्यांना पास करावंच लागतो, सर्टिफिकेट द्यावंच लागतं डॉक्टर झाल्याचं.
हल्ली कोणी नापास होताना दिसत नाही बघा. म्हणजे सगळेच पास होतात, सगळेच चांगल्या मार्कांनी पास होतात. खरं तरी आनंदाची बाब नाही आहे, ही काळजी करण्याची बाब आहे. पण आपल्याला आनंद वाटतो की आता किती मार्क्स पडतात, किती लोक पास होतात. तर नाही, नापास पण झालं पाहिजे. सरसकट सगळे पास झाले तर काहीतरी गडबड आहे. मग ह्या भानगडीत काय होतं की जे डॉक्टर म्हणून जन्माला आलेत, म्हणजे ज्यांचा आत्माच डॉक्टर आहे, ज्यांना रुग्णसेवाच करायची अशी खूप दुर्दम्य इच्छा आहे वगैरे, तर त्यांना छोट्या मोठ्या कारणांसाठी, म्हणजे 2-4 मार्क्स कमी पडले वगैरे, सरकारी कोट्यातून जे ॲडमिशन्स असतात किंवा ज्याची फी कमी असते किंवा नसते तिथं मिळत नाहीत आणि मग ते होऊ शकत नाही डॉक्टर्स. मग ते आयुष्यामध्ये काहीतरी कोणाला तरी कसले तरी उपचार देत राहतात जे अनधिकृत असतात आणि आपण त्यांना पकडून जेलमध्ये टाकतो बोगस डॉक्टर्स म्हणून. तर खरं तर ते डॉक्टर म्हणून जन्माला आलेत आणि त्यांना शिकता आलेलं नाही आहे. अर्थात ह्यातही सरसकटीकरण आहे. सगळेच इतके प्रामाणिक आणि खरे डॉक्टर्स असतात आणि म्हणून त्यांच्यावर वेळ येते असंही नाही अर्थात. आणि आपल्याकडे आता खूप पैसा झाला आहे, आपल्याकडे मोठमोठे इन्शुरन्स असतात. त्यामुळं काय झालं की आपल्याला तुम्हाला काही झालेलं नाही असं सांगणारा डॉक्टरच नको आहे. आपल्याला कसं पाहिजे की तुम्हाला काहीतरी गंभीर झालं आहे बाबा असं सांगणारा आणि डायरेक्ट फाडायला घेणाराच डॉक्टर पाहिजे. डॉक्टरांनाच कशाला दोष द्यायचा. आपण इन्शुरन्सचं प्रीमियम भरतो आणि कुठेतरी तो वसूल व्हावा अशी सुप्त प्रार्थना करतो की नाही. आपण स्वतःच किंवा आपले कुटुंबीय आजारी पडण्याची, ते ॲडमिट होण्याची, हॉस्पिटलाइज होण्याची वाट बघू लागलो आहे आपण, कारण आपल्याला तो मेडिक्लेम मिळावा आणि पैसे वसूल व्हावेत आपले प्रीमियम. कुठंतरी सुप्त प्रार्थना असते हे. म्हणजे उघडपणे आपण अशी प्रार्थना करत नाही किंवा विचार करत नाही, पण सुप्त प्रार्थना अशी होत असते. पैसे वसूल झाल्यानंतर आनंद होतो ना आपल्याला, म्हणजे ती कुठंतरी सुप्त प्रार्थना होते आपली. उद्या आपण इन्शुरन्ससाठी एखाद्याच्या मृत्यूची वाट तर बघत बसणार नाही ना. केविन कार्टरच्या त्या टार्विंग चाइल्ड अँड व्हल्चर हा जो फोटो होता ना गाजलेला, त्याच्यासारखं आपली जडणघडण कुठल्या दिशेनं चालली, ह्याच दिशेनं तर चालली. इन्शुरन्स हे प्रकरण खूप मोठं आहे, त्याच्यावर अजून सविस्तर बोलता येईल, त्याच्यावर आपण नंतर एक सविस्तर चर्चा करू. पण ह्या निमित्तानं मला एक जाता जाता एक गोष्ट सांगतो जी गेल्याच महिन्यात घडली. मी ठोसेघर सज्जनगड या मार्गे पाटण साईडला निघालो होतो. म्हणजे साताऱ्यातून ठोसेघर सज्जनगड आणि पुढे तो रस्ता पाटणला जातो, जिथं खूप विंडमिल्स आहेत दोन्ही बाजूला, खूप रेअरली घरं आहेत आणि मेन रस्त्यापासून खूप आत अशी छोटी छोटी गावं आहेत, वाड्या वस्त्या आहेत आणि जिथं लोक राहतात. तर जाताना वाटेत घाणबी म्हणून एक गाव आहे, तिथं त्या बसस्टॉपला एक शेतकरी उभा असलेला दिसला. त्याला आम्ही गाडीत घेतलं की बसा, कुठं जायचं आहे तुम्हाला. तो म्हणाला की आम्हाला पाटणला जायचं आहे. आम्ही पाटणला जाणार नव्हतो, पण घाणबीपासून पुढे एक 5-1 किलोमीटरवर कारवट म्हणून फाटा आहे, तिथून आम्ही आत जाणार होतो. त्याला म्हटलं की तिथंपर्यंत चला, तिथून तुम्हाला काहीतरी मिळेल. तो बसला गाडीत. मग त्या 5 किलोमीटरमध्ये आमच्या ज्या गप्पा झाल्या त्या सांगतो. त्याच्यामध्ये खूप धक्कादायक गोष्ट समोर आली. आम्हाला तो माणूस भेटला साधारण 11:30 वाजता आणि त्याला बसची जर वाट बघायची असेल तर बस येणार होती 1 वाजता. म्हणजे तिथं पण 1 वाजता आली असती आणि 5 किलोमीटर पुढं एक 10 मिनटानंतर 1:10ला वगैरे त्याला ती बस मिळाली असती. पण त्याला आशा होती की काहीतरी वडाप मिळेल, कोणीतरी लिफ्ट देईल वगैरे, आणि त्यामुळे तो थांबला होता. घाणबीपासून आत वाटोळे नावाचं गाव आहे जे 5 किलोमीटरवर आहे, तिथून तो आला होता. आणि तो म्हणाला की वाटोळ्यातसुद्धा आमचं घर वाटोळ्यापासून, म्हणजे त्या मेन रस्त्यापासून चालत, जिथं रस्ता नाही, असं एक 1.5 तास अंतरावर आहे, 1.5 तास. आणि वाटोळ्यातून तो 5 किलोमीटर म्हणजे एक अर्धा-पाऊण तास धरू आपण, चालत आला होता. असं एकूण 2 तास तो चालत आला होता. मार्च महिना, उन्हाळ्याचे दिवस, कडक ऊन, आणि त्याला बस मिळणार होती 1 वाजता. ठीक आहे, त्याच्या आधी पण कदाचित दुसरी गाडी मिळाली असते असं गृहीत धरू, पण तो 1 तासभर त्याला तिथं उभं राहावं लागणार होतं. आणि एवढं करून तो खाली पाटणला पोहोचणार होता. पाटणला जाण्याचं त्याचं कारण काय होतं, तर आदल्या दिवशी तो गेला होता पाटणला डॉक्टरांकडे. त्याचं कारण काय होतं, तर त्याला आधी 2 दिवस ताप आला होता आणि ताप गेला, त्याच्यानंतर अशक्तपणा आला आणि म्हणून तो डॉक्टरांकडे गेला. कारण अशक्तपणा असेल तर शेतात काम करू शकत नाही, काम केलं नाही तर कसं होणार, जनावरांना वैरण कोण घालणार, आणि ह्या सगळ्या गोष्टी. डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला सलाईन लावली, जे स्वाभाविक होतं. म्हणजे जेवढी आपल्याला माहिती आहे त्याच्यानुसार जर विचार केला तर नॅचरल आहे की सलाईन. आणि त्या डॉक्टरांनी त्याला उद्या परत या, अजून एक सलाईन लावावी लागणार असं सांगितलं होतं.
आता तो माणूस 2 तास चालत आणि 1 तास प्रवास करून जर तिथंपर्यंत जाऊ शकत असेल तर तो अगदीच बेड रिडन आहे किंवा झोपू नये असं निश्चितपणे नाही आहे. सलाईन लावणं गरजेचं असेल कारण डिहायड्रेशन झालेलं असेल, त्याला ते पाणी कुठंतरी शरीरात गेलं पाहिजे. ठीक आहे, आपण असं समजू की एवढ्या लांब गेलं तर त्याला 2 सलाईन लावल्या जाणार असतील. पण एवढ्या दुपारच्या उन्हात 2-3 तास प्रवास करून तिथंपर्यंत जाईपर्यंत जे काही डिहायड्रेशन होईल ते 1-2 सलाईनच्या बाटल्याने रिकवर होईल. बरं ठीक आहे, एवढं करेपर्यंत जर त्याला असा सल्ला मिळाला असता की काही घेऊ नका, डॉक्टरकडे वगैरे जायची गरज नाही, घरी शांत पडून राहा, भरपूर पाणी प्या, पाहिजे तर मीठ साखर पाणी प्या, 1-2 दिवसात रिकवर व्हाल, असा जर त्याला कुणी सल्ला दिला असता तर त्याचे प्रवासाचे पैसे, डॉक्टरांना दिले जाणारे पैसे, त्याचे कष्ट, त्याचं जे काही बाष्पीभवन झालं असेल त्याच्या शरीरातल्या रक्ताचं, जे काही डिहायड्रेशन झालं असेल ते सगळं वाचलं असतं ना. पण हा सल्ला त्याला कुणी दिला नाही. कदाचित डॉक्टरांना माहिती नसेल की हा पेशंट एवढ्या लांबून येतो आहे, पण डॉक्टरांनी त्याचा अवतार बघून तरी विचारायला पाहिजे की तुम्ही शेतकरी दिसता, तुम्ही कुठं राहता. नाही विचारलं. आम्ही त्याला त्या कारवडच्या फाट्यावर सोडलं आणि निघून गेलो. पण आम्ही विचारात पडलो की अरे, आणि काय आहे की खेडोपाड्यातल्या लोकांची अजूनही डॉक्टरांवर खूप श्रद्धा आहे. जसं आपण म्हटलं ना देवाच्या नंतर डॉक्टर, ते तसं अजूनही लोक मानतात. पण डॉक्टर त्यांची जी देव असण्याची जबाबदारी आहे ती कुठंतरी पार पाडताना दिसत नाहीत. आम्हाला, मी आणि माझा मित्र होतो, हे त्याची केस बघून खूप धक्का बसला की अरे खूप काही झालेलं नाही, सलाईन तर लावायचं आहे, मग सलाईन लावण्यासाठी 3 तास उन्हातनं जायचं त्याने. ठीक आहे, ह्या उदाहरणावरनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं आत्ता जे काही चाललं आहे ते आणि एकंदरीत आपल्याला जे काही अनुभव येतात आजूबाजूला त्याच्यावर आधारित आपण बोललो आहोत. अर्थात हे एकतर्फी नाही, सरसकट सगळेच डॉक्टर्स, सगळेच हॉस्पिटल्स असं वागतात असं नाही. खूप चांगले पण आहेत, पण जे असं वागतात त्याचं प्रमाण जास्त आहे का कमी हाही मुद्दा नाही आहे. कमी जरी असलं, अत्यल्प जरी असलं तरीसुद्धा त्यांना तसं वागण्याचा अधिकार नाही किंवा त्यांनी खूप संवेदनशीलपणे लोकांकडं, सामान्य लोकांकडं, सामान्य रुग्णांकडं बघितलं पाहिजे. ही आपली माफक अपेक्षा आपण नक्की ठेवू शकतो. हां, आणि हे करत असताना आपण सुरुवात केली की कॉलेजच्या फीजपासून. मग कॉलेजेसनी किंवा संस्थांनी फी किती आकारायची, डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांनी कसं शिक्षण घ्यायचं, ह्या सगळ्याचा विचार करताना आपण येतो राजकीय इच्छाशक्तीपाशी येऊन थांबतो. त्यामुळं देव राजकारण्यांना शैक्षणिक धोरणांवर पुनर्विचार करायला भाग पाडो. डॉक्टरांना माणुसकी जिवंत ठेवण्याचं वरदान देवो आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांना सजगता देवो, हीच प्रार्थना करून आज आपण इथं थांबूया. विषय आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही मुद्दे असतील तर जरूर कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.